हॅलो गाईज. आणि नुकताच पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळायचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये आपल्या भारत देशाने मला वाटते 6 पदकांची कमाई केलेली आहे. म्हणजे 6 पदकावरती 6 मेडलनंतर भारताला समाधान व्यक्त करावं लागलं. तर त्यामध्ये टॉपला US आणि 2 नंबरला काहीतरी चायना, या 2 देशांनी सर्वात जास्त मेडल कमवलेले आहेत. तर त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात ते कारणच म्हणता येईल, कारण की बाहेरच्या देशामध्ये कशा पद्धतीचं ग्राउंड असतं किंवा जे खेळाडू सराव करत असतात त्यांना कशा पद्धतीचं ट्रेनिंग भेटतं म्हणा, किंवा कोणत्या ग्राउंडवरती ते सराव करतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मी सध्या फिनलँडमध्ये, तुम्हाला माहीत आहे, आणि मी तुम्हाला इथलं एक ग्राउंड दाखवतो. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आणि मी आता ग्राउंडवरती आलेलो आहे. पूर्णपणे आता मी ग्राउंडच्या मधोमध जाऊन तुम्हाला मी हा व्हिडिओ करून दाखवतो. हे जवळजवळ हा 400 मीटरचा ट्रॅक आहे आणि याच्यामध्ये पूर्ण मॅट फिनिश आहे. पूर्णपणे मॅट हातरलेला आहे आणि जो रनिंग ट्रॅक आहे त्याच्यावरती पूर्णपणे म्हणजे स्पंज टाईप आहे. तुमच्या हाडांना त्रास होत नाही.